सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या शालेय पुस्तकात भीमा कोरेगावच्या लढाईवर एक वाक्य सुद्धा अजून नाही. आपण तोच उच्चवर्णीय इतिहास अजून वाचतो आहोत. तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावला गेले 1927 साली. त्यांनी भीमा कोरेगावच्या लढाईतल्या महार समाजाच्या शौर्याचा उपयोग आपल्या आंदोलनासाठी एक प्रतीक म्हणून केला आणि ते अगदी नेमकं प्रतीक आहे. महार सैन्याने या दुसऱ्या बाजीरावाचा, तो अत्यंत अत्याचारी, अत्यंत पळपुटा आणि डरपोक होता, ज्यांनी दलितांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले त्याच्या राज्यामध्ये, त्याचा पराभव केला आणि तो पळून गेला कर्नाटकामध्ये. हा दुसरा बाजीराव. साहजिकच आहे, बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की दलितांची, महार समाजाची अस्मिता जागवण्यासाठी हा योग्य गोष्टी आहे आणि सामाजिक चळवळीला अशी प्रतीकं लागतात. तेव्हापासून या राज्यातल्या मीडियानी भीमा कोरेगावबद्दल काही छापलेलं नाही, कधीच नाही. 90 सालपर्यंत रवी मला आठवतंय, आम्ही महानगर सुरू केला तेव्हापर्यंत चैत्यभूमीवर जे लोक जमायचे त्यांनाही कोणी प्रसिद्धी द्यायचे नाही. त्यानंतर आपण सगळे बोलायला लागलो, मीडियामध्ये बहुजन समाजातली मुलं आली, दलित समाजातली मुलं आली, तेव्हा त्याला प्रसिद्धी मिळायला लागली. ही मीडियाची पण चुकी आहे.